नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन विष्णू पवार आज तुम्हाला इयत्ता 12वीच्या वर्गातील आपल्या इंग्रजी विषयातील सेक्शन 2 मधील पहिली कविता ही एक्सप्लेन करून सांगणार आहे. ऑलरेडी आपण पहिल्या भागामध्ये सॉन्ग ऑफ द ओपन रोड या कवितेचे आईस ब्रेकर्स आपण अभ्यासलेले आहेत. आता आपण सॉन्ग ऑफ द ओपन रोड या कवितेविषयी पूर्ण माहिती घेणार आहोत. प्रथमतः आपण कवींची माहिती ही समजून घेऊन मग नंतरच आपण कवितेकडे वळणार आहोत. तर चला सुरुवात करूया पोएटच्या इंट्रोडक्शनपासून. वॉल्ट विटमन वॉज बॉर्न इन 1819 अँड वॉज डायड इन 1892. वॉज एन अमेरिकन पोएट, एसेइस्ट अँड जर्नलिस्ट. वॉल्ट विटमन यांचा जन्म 1819 झाला आणि 1892 त्यांचा ते निधन पावले. ते एक अमेरिकन कवी, निबंधकार आणि पत्रकार होते. विटमन इज अमॉंग द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पोएट्स इन द अमेरिकन कॅनन अँड इज ऑफन कॉल्ड द फादर ऑफ फ्री वर्स. अमेरिकन रायटर किंवा पोएटपैकी ते सर्वात प्रभावी किंवा सर्वात असे मोठे असे कवी होते की त्यांची ओळख भरपूर मोठी होती. अँड इज ऑफन कॉल्ड द फादर ऑफ फ्री वर्स, आणि त्यांना फ्री वर्सचं फादर म्हटलं जायचं. फ्री वर्स ही एक स्टाईल आहे कवितेमध्ये. म्हणजे ज्यावेळेस पोएट लिहिली जाते त्यावेळेस कवी त्या पद्धतीचा त्याच्यामध्ये वापर करतो. ॲक्च्युली फ्री वर्स म्हणजे आपल्या याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की कवितेमध्ये जर कोणत्याही प्रकारचा रायमिंग पेअर्स किंवा रायमिंग स्कीम वापरलेली नसेल किंवा कविता ही नियमांना धरून नसेल तर आपण त्याला फ्री वर्स असं म्हणू शकतो. ही ग्रू अप इन हंटिंग्टन इन अ फॅमिली विथ डिफिकल्ट इकॉनॉमिक स्टेटस. ते अशा फॅमिलीमध्ये मोठे झाले, म्हणजे अशा कुटुंबात त्यांचा जन्म झाला की त्या फॅमिलीची जी काही इकॉनॉमिक स्टेटस किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती ही फार हलाखीची होती. हिज मेजर वर्क लिव्ज ऑफ ग्रास वॉज पब्लिश्ड इन जुलै 1855. त्यांचा सर्वात त्यांनी लिहिलेला जो मोठा कविता संग्रह होता लिव्ज ऑफ ग्रास हा जुलै 1855 तो प्रकाशित झाला. हिज ओ कॅप्टन माय कॅप्टन, अ पोएम रिटन ऑन द डेथ ऑफ अब्राहम लिंकन इज वाईडली पॉप्युलर. त्यांनी लिहिलेली ओ कॅप्टन माय कॅप्टन ही जी कविता आहे ही अब्राहम लिंकन यांच्या निधनावर आधारित ही कविता त्यांनी लिहिली होती आणि ती खूप पॉप्युलर होती, फार प्रसिद्ध होती. नेक्स्ट पॅराग्राफ. द सेक्शन वन ऑफ सॉन्ग ऑफ द ओपन रोड फ्रॉम लिव्ज ऑफ ग्रास इज अ ब्युटिफुल ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस, फ्री विल अँड टेंडरनेस ऑफ हार्ट. सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही कविता लिव्ज ऑफ द ग्रास या कविता संग्रहातून घेतलेली आहे. या कवितेमध्ये कवीची स्वतःविषयीची असणारी जाणीव, त्यांची असणारी स्वइच्छा आणि हृदयशीलता यांची आपल्याला त्याच्यातून जाणीव होते. इट गिव्ज अस पोएट्स रिअलायझेशन दॅट अलॉंग द जर्नी ऑफ लाईफ वन विल फेस अ टेस्ट ऑफ विजडम विच इज नॉट टेस्टेड इन एनी स्कूल ऑर युनिव्हर्सिटी. जीवनाच्या प्रवासामध्ये प्रत्येकाला शहाणपणाची परीक्षा द्यावी लागते, जी कोणत्याही शाळेमध्ये किंवा विद्यापीठात घेतली जात नाही, आणि याची जाणीव ही कवीला या ठिकाणी होते. अ रोड इज समथिंग एव्हरीवन युजेस वेदर रिच ऑर पुअर अँड इट फोर्सेस ऑल लेवल्स ऑफ पीपल टू असोशिएट विथ वन अनादर. हा जीवनरूपी जो आपला रस्ता आहे तो गरीब असो किंवा श्रीमंत असो या सर्वांनाच तो वापरावा लागतो आणि सर्वांना सोबतच राहावं लागतं. असोशिएट विथ वन अनादर म्हणजे एकमेकांबरोबर राहावं लागतं. द रोड सिग्निफाईज मोबिलिटी. हा रस्ता जीवनाची आपल्याला चंचलता दाखवतो, म्हणजे हे एक प्रतीक आहे, सिम्बॉल यूज केलेला आहे या ठिकाणी. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉईंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड समथिंग न्यू. काहीतरी नवीन शोधण्यासाठी एखादा व्यक्ती या रस्त्यावरून चालू शकतो की तो सुरुवात करू शकतो. विटमन टॉक्स अबाउट द पीपल अँड प्लेसेस. विटमन हे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या मानव आणि ठिकाणांविषयी किंवा स्थळांविषयी बोलतात. ही आर्ग्यूज अगेन्स्ट स्टेईंग इन वन प्लेस फॉर टू लॉंग अल्दो द हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू. पण कवी एकाच ठिकाणी दीर्घकाळ थांबण्याच्या विरोधामध्ये आहेत, जे की आपण ज्याला म्हणतो अल्दो द हॉस्पिटल मे बी ट्रू, की तिथे कितीही आदर तिथे म्हणजे कोणी कितीही आपला पाहुणचार केला तरी पण आपण तिथे जास्त काळ थांबणं योग्य नाही असं ते सांगण्याचा प्रयत्न करतात. आता या ठिकाणी ऑलरेडी आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहेत, पण तरीही थोडे वर्ड्स काढून का जे सिम्पल आहेत पण ते तुम्हाला माहिती असावे म्हणून ते लिहिलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही हे बघून घ्यायचे आहेत आणि इफ देर इज अ नीड सो यू कॅन just turn to the page and you can read out the glossary. तुम्ही वाचू शकतात.
आता आपण कवितेला सुरुवात करणार आहोत. सॉन्ग ऑफ द ओपन रोड. जस्ट आय एम गोइंग टू टीच यू लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन विथ मराठी मिनिंग, की तुम्हाला बऱ्यापैकी ती पटकन कळावी, समजावी आणि तुम्ही ती लक्षात घ्यावी, म्हणून ती तुम्हाला एकदम स्पष्ट अशा भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा सोप्या याच्यामध्ये ती सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. तर चला सुरुवात करूया कवितेला. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. अ फूट म्हणजे काय? अ फूट म्हणजे वॉकिंग ऑन अवर फीट. अ फूट मी पायीच निघालेलो आहे. अँड लाईट हार्टेड माझं मन एकदम हलकं फुलकं आहे. माझ्या मनामध्ये कोणतेच विचार चालू नाही किंवा माझ्या मनावर कोणतंही दडपण नाही आहे. आय टेक टू द ओपन रोड आणि मी आता प्रवासासाठी जो रस्ता निवडलेला आहे तो पूर्ण ओपन आहे. टेक टू मीन्स काय? टू स्टार्ट, टू बिगिन. मी जो रस्ता निवडला आहे तो पूर्णपणे आता ओपन आहे. ओपन ज्याला काही एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह नाही आहेत, म्हणजे कोणती ध्येय उद्दिष्ट नाहीत, पण तो समोर जाणारा रस्ता आहे. तर पुढे काय आहे? दॅट देर इज अ हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. माझ्यासमोर काय आहे की पूर्ण ते जे जग आहे, जे माझ्यासमोर एक जग आहे ते हेल्दी आहे, म्हणजे ते निरोगी आहे. आता या ठिकाणी हेल्दी मीन्स नॉट अ निरोगी आपण असं म्हणू शकत नाही शब्दशः. म्हणजे मला जे काही करायचं आहे, माझ्या आयुष्यामध्ये मला जे काही मिळवायचं आहे, ते काही मिळवण्यासाठी, मला अचिव्हमेंट करण्यासाठी, दिस वर्ल्ड इज बेटर फॉर मी. हे जग माझ्यासाठी खूप चांगलं आहे. मी आता फ्री आहे. मी भरपूर काय आहे? मुक्त आहे. कोणतीही बंधनं माझ्यावर नाही आहेत. पूर्ण मी स्वतंत्र आहे आणि मी आता पायीच निघालेले आहे माझ्या मोकळ्या मनाने. नेक्स्ट लाईन. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लिडिंग वेर एव्हर आय चूज. आता याचा अर्थ असा होतो, द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी, माझ्यासमोर लांबच लांब रस्ता आहे, भरपूर त्याचं मोठं अंतर आहे. ब्राऊन हा वर्णनात एक एक डिस्क्रिप्टिव्ह वर्ड आहे, वर्णनात्मक शब्द आहे. म्हणजे आपण इथे फक्त ट्रॅव्हलर आहोत, एक पर्यटक आहोत या जगामध्ये. तो रस्ता मी ठरवतोय की मला कुठपर्यंत जायचं आहे, ते मीच निवडणार, मला कुठपर्यंत पोहोचायचं आहे. कविता या ठिकाणी आपल्याला एन्करेज करते, प्रेरित करते. आपल्याकडे भरपूर काही आहे आपलं आयुष्य घडविण्यासाठी, त्याचा वापर आपण काय करायचा आहे आपल्याला पुढे जाण्यासाठी. तुमची निवड म्हणजे आपली निवड ही राईट असायला हवी. लिडिंग वेर एव्हर आय चूज, ज्या ठिकाणी मला जायचं आहे, जे मी निवडेल, जे मी ठरवेन, तेच पुढे माझ्या आयुष्यात घडणार आहे. हेन्सफोर्थ आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, आय माय सेल्फ ॲम अ गुड फॉर्च्यून. आता याचा अर्थ आपण बघूया. हेन्सफोर्थ आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून म्हणजेच जर सर्व मला फ्रीमध्ये भेटतंय, मला सर्व काही मिळतंय, मला स्वातंत्र्य आहे, तर मी देवाकडे का प्रार्थना करू? मी का लोकांकडे मागू? कशासाठी मी लोकांकडे दया याचना करू की मला मदत करा? माझ्या चांगल्या नशिबासाठी देवाला का मी सांगू? म्हणून मी कोणाकडेच दया याचना करणार नाही. म्हणजे आय विल नॉट आस्क टू एनी वन फॉर हेल्प, की मला मदत करा असं मी कोणालाच म्हणणार नाही. इथून पुढे आय माय सेल्फ ॲम अ गुड फॉर्च्यून म्हणजे मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. आपले भारतीय राज्यघटना जे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सांगितलं आहे की यू आर द क्रिएटर ऑफ युअर लाईफ, की तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहेत. तर का बरं आपण दुसऱ्यावर अवलंबून राहायचं आहे, असं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आहे. नेक्स्ट लाईन. हेन्सफोर्थ आय विम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग. आता विम्परचा अर्थ बघूया आपण. दॅट मेक अ सिरीज ऑफ लॉ वीक अँड सॅड क्राईज स्पेशली विथ फिअर अँड पेन. म्हणजे आता आपण लाईन टू लाईन जाऊया. हेन्सफोर्थ आय विम्पर नो मोर, म्हणूनच मी इथून पुढे कोणत्याही गोष्टीसाठी आता भांडणार नाही. विम्पर म्हणजे काय? भांडणे, कुरकुर करणे किंवा रडणे. मी रडणार नाही, कुरबुर करणार नाही. कोणतीही गोष्ट मी आता काय करणार नाही? पोस्टपोन नो मोर, मी कोणतीही गोष्ट पोस्टपोन म्हणजे लांबणीवर टाकणार नाही, कोणती डिले करणार नाही. मीन्स एक हिंदीमध्ये आपण म्हणतो कल करे सो आज करे सो अब, म्हणजे कोणती गोष्ट मला जी करायची आहे ती मी आताच्या आताच करणार. नीड नथिंग, मला आता कसलीही गरज नाही आहे. आता ही कसली गरज नाही म्हणजे काय? आय डोंट वॉन्ट हेल्प फ्रॉम एनीवन, मला कोणाच्याही मदतीची गरज नाही. आय एम एबल टू डू माय सेल्फ, मी माझ्या स्वतःच्या सामर्थ्याने करण्यासाठी मी समर्थ आहे. नेक्स्ट लाईन. डन विथ इंडोअर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्वेरलस क्रिटिसिझम. आता या ठिकाणी आपण अर्थ बघूया. आता कंप्लेंट्स म्हणजे आपल्याला माहिती आहे तक्रारी वगैरे. ज्या काही माझ्या तक्रारी आहेत, माझी भांडणं आहेत, ते मी ऑलरेडी डन केलेलं आहे, मी सोल्युशन केलेलं आहे. आता लायब्ररीचा अर्थ काय होतो? या ठिकाणी कवी पुस्तक वाचत असेल आणि त्याच्यातून सांगतोय की वी हॅव टू टेक द नॉलेज फ्रॉम द बुक्स ऑर लायब्ररीज. देन क्वेरलस क्रिटिसिझम, की छोट्या छोट्या गोष्टींवरून आपण टीका करणं बंद केलं पाहिजे, आपण ते आता सोडून दिलं पाहिजे. म्हणजे आपण आता भांडणं सोडलं पाहिजे, अशा गोष्टींकडे आपण आता काय केलं पाहिजे? दुर्लक्ष केलं पाहिजे. व्हॉट एव्हर प्रॉब्लेम्स
व्हॉट एव्हर सम ऑफ द हिंडरन्सेस आर देअर वी हॅव टू कीप असाइड, आपण ते तर लांबच ठेवलं पाहिजे, असा अर्थ या ठिकाणी क्वेरलेस क्रिटिझमचा होतो. नेक्स्ट लाईन, स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. आता स्ट्रॉंग म्हणजे काय, मनाने कणखर, मनाने मजबूत, अँड कंटेंट म्हणजे सॅटिस्फाईड, मनाने समाधानी असणार. याचा अर्थ आपण बघूया की मी स्ट्रॉंग आहे, या ओपन रस्त्यावर समाधानाने मी ट्रॅव्हल करतोय, बिकॉज आय हॅव अ फ्रीडम विथ द स्ट्रॉंग एफर्ट्स, की मला स्वातंत्र्य आहे, मी पूर्णपणे आता माझ्यावर कोणाचेही निर्बंध नाही आहेत, मी एवढा पॉवरफुल आहे की मी माझ्या कष्टाने काय होऊ शकतो, पुढे जाऊ शकतो, आणि तेवढा मी समाधानी आहे. द अर्थ दॅट इज सफिशियंट. सफिशियंट म्हणजे काय, इनफ. त्याचा अर्थ आपण समजून घेऊ, इनफ ऑर ॲडिक्वेट. मला ही जी पृथ्वी आहे, ही सर्व काही मला पुरवते. दॅट इज सफिशियंट फॉर मी, माझ्यासाठी पुरेसं आहे. पृथ्वीने जेवढं काही माझ्यासमोर दिलेलं आहे तेवढं माझ्यासाठी भरपूर काही आहे. नेक्स्ट लाईन, आय डोंट वॉन्ट द कन्स्टेलेशन्स एनी नियरर. आता कन्स्टेलेशनचा अर्थ आपण पहिला बघूया. कन्स्टेलेशन्स मीन्स इन दिस कॉन्टेक्स्ट फेट ऑफ डेस्टिनी, नशीब किंवा आपलं असणारं लक. इन्फ्लुएन्शियल ग्रुप्स ऑफ पीपल. आता आपण लाईन टू लाईन समजून घेऊ काय. आय डोंट वॉन्ट द कन्स्टेलेशन्स एनी नियरर. मला नको, म्हणजे मला मी नशिबावर अवलंबून नाही आहे किंवा मी माझ्या डेस्टिनीवर अवलंबून नाही आहे. मला नको ते तारे, तारका, ग्रह ते जिथे आहेत ते तिथेच चांगले दिसतात किंवा तिथूनच ते आकर्षक दिसतात, सुंदर दिसतात. पण वास्तवात जीवन जगण्यासाठी त्या सर्व गोष्टींचं जे महत्त्व आहे ते पूर्ण शून्य आहे, म्हणून मला त्यांची गरज नाही. आता या ठिकाणी कवी इनडायरेक्टली आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की वी हॅव टू डू द हार्डवर्क, वी शुड नॉट एक्सपेक्ट फ्रॉम अदर्स, की लोकांकडून आपण कधीच मदतीची अपेक्षा करायची नाही आहे. वी शुड नॉट बी जलस विथ अदर्स. लोकांकडे असणारी मालमत्ता, त्यांचं असणारं वैभव, त्यांच्याकडे असलेला पैसा बघून आपण त्यांच्यावर जलस नाही व्हायचं, आपण जळायचं नाही आहे. बिकॉज वॉट एव्हर दे गॉट, त्यांना जे काही मिळालेलं आहे, दे गॉट ऑन देअर ओन एफर्ट्स, त्यांनी स्वतःच्या स्वकष्टाने ते मिळवलेले आहे. म्हणून आपण सुद्धा स्वतः कष्ट केले पाहिजेत, असं या ठिकाणी कवी आपल्याला इनडायरेक्टली सांगण्याचा प्रयत्न करतो. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. आता कवी या ठिकाणी आपल्याला म्हणतो, मला माहिती आहेत ते असणारं नशीब किंवा ते असणारे ग्रह तारे जे काही आहे, कन्स्टलेशन्स, ते जिथे आहेत तिथे चांगले आहेत. आपण त्यांचे मालक नव्हेत. आपण आपलं आयुष्य घडवायचं आहे, बनवायचं आहे. म्हणजे याचा अर्थ असा की इफ अदर पीपल हॅव समथिंग एक्स्ट्रा दॅन अस, की आपल्यापेक्षा त्या लोकांकडे जर जास्त असेल तर ते त्यांच्याकडेच योग्य वाटतं, चांगलं वाटतं. बट वी हॅव आवर ओन लाईफ, आपलं स्वतःचं एक आयुष्य आहे. अँड वी हॅव टू क्रिएट आवर ओन लाईफ विथ आवर ओन हार्डवर्क अँड एफर्ट्स. आपल्या कष्टाने आपलं आयुष्य आपल्याला घडवायचं आहे, आपल्याला मोठं बनायचं आहे. नेक्स्ट स्टांजा बघूया आपण. नेक्स्ट लाईन, आय नो दे सफिस टू दोज हू बिलॉंग्स टू देम. की या ठिकाणी ऑलरेडी मी लाईन एक्सप्लेन केली ॲक्च्युली बोलता बोलता, की आय नो दे सफिस फॉर दोज हू बिलॉंग टू देम. त्यांच्याकडे जे काही दिलेलं आहे ते त्यांच्यासाठी सफिशियंट आहे किंवा त्यांच्यासाठी ते योग्य आहे. फक्त माझंच मला मिळवायचं आहे, मला घडवायचं आहे. ते कशाच्या जोरावर, जस्ट आय हॅव टू ब्रिंग ऑल दोज थिंग्स ऑन माय ओन हार्डवर्क, की माझ्या स्वतःच्या कष्टावर मला ते मिळवायचं आहे. नेक्स्ट स्टांजा हा ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे, तर थोडंसं समजून घ्या की नेक्स्ट स्टांजा हा जो कंसात आला आहे त्याला इंग्लिश लिटरेचरमध्ये आपण पॅरेंथेसिस असं म्हणतो. ॲक्च्युली हे थोडंसं समजण्यासाठी डिफिकल्ट आहे का पोएटने का बरं ब्रॅकेटमध्ये स्टांजा घेतला. ॲक्च्युली सिम्पलमध्ये त्याचा सांगण्याचा अर्थ असा आहे की मोस्ट ऑफ द लाईन्स ऑफ द पोएम आर आउट ऑफ द ब्रॅकेट, बट द लास्ट स्टांजा इन द ब्रॅकेट अँड देर इज समथिंग बिहाइंड इन पोएट्स माइंड विथ व्हॅल्युएबल मेसेज. आता याचा अर्थ सिम्पलमध्ये समजून घ्या की कंसात घेतलेला जो स्टांजा आहे, कवीचा त्याच्यामागे उद्दिष्ट आहे की कवीच्या मनात एक काहीतरी विचार असेल की त्याच्यातून तो आपल्याला व्हॅल्युएबल मेसेज देण्याचा काय करतोय, प्रयत्न करतोय. म्हणजे आता आपण समजून घेऊ काय मेसेज त्याच्यामधून. लाईनला आपण सुरुवात करूया. स्टील आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स. आता डेलिशियस म्हणजे काय, स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट. म्हणजे की आता ठिकाणी कवी सांगतो की तरीही माझ्या मनामध्ये डेलिशियस होज आहे. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये, म्हणजे मी आज जो जगतोय किंवा मी आज जे जीवन राहतोय त्या जीवनामध्ये माझ्याकडे आजही डेलिशियस काय आहेत, डेलिशियस बर्डन्स आहे. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये भूतकाळातल्या अजूनही त्या आठवणी गोड मी साठवून ठेवलेल्या आहेत. आपले भूतकाळामध्ये असणारे कुटुंब, मित्र, शेजारच्या आठवणी, ह्या सर्व काही मी मनामध्ये काय केलेल्या आहेत, माझ्या साठवून ठेवलेल्या आहेत. आय कॅरी देम मेन अँड वुमेन, आय कॅरी देम विथ मी वेरेवर आय गो. मी त्या सर्व आठवणी, मी त्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या मी सर्व मनात ठेवून आहे, मी माझ्यासोबत ठेवलेल्या आहेत, मी त्यासोबत घेऊन जात आहे, मी त्यांना कधीच विसरणार नाही. आय कॅरी देम विथ वेरेवर आय गो मीन्स आय विल नेवर फॉरगेट दोज ऑल द पीपल हू कॉन्ट्रीब्युटेड इन माय लाईफ. ज्यांनी माझ्या आयुष्यामध्ये मला मदत केली, हातभार लावला किंवा माझ्या आयुष्यामध्ये आहेत ते, त्यांना मी कधीच विसरणार नाही, मी त्यांना बरोबरच घेऊन चालेल. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. आता
गेट रीड ऑफ म्हणजे काय, टू मेक अ फ्री फ्रॉम, की मी तुम्हाला प्रॉमिस करून सांगतो किंवा मी तुम्हाला शब्द देतो किंवा मी शपथ घेऊन सांगतो की हे फार अशक्य आहे की त्या लोकांना माझ्या आयुष्यातून बाहेर काढणं किंवा त्यांच्यापासून मी गेट रीड ऑफ नाही होऊ शकत, मी त्यांच्यापासून मुक्त होऊ शकत नाहीत, ते माझ्याबरोबरच आहेत. आय एम फिल्ड विथ देम अँड आय विल फील देम इन रिटर्न, म्हणजे मी त्यांच्यामध्ये सामावलेलो आहे अँड आय विल फील देम इन रिटर्न, जे काही माझ्याकडे आहे तेच मी त्यांना काय करू शकतो, त्यांना मी पुढे त्यांना ते देऊ शकतो. थँक्यू स्टुडंट्स. तुम्हाला ही कविता चांगली समजली असेल. पुढच्या भागामध्ये कवितेचे फिगर्स ऑफ स्पीच आणि त्याच्यावर क्रिटिकल ॲप्रिसिएशन हे तुम्हाला सांगण्यात येईल. थँक्यू. धन्यवाद.